विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यवस्थापन तत्त्वाने उपयोगिता मॅनेजमेंटच्या व्याख्यानामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण पहिलं युनिट मोटिवेशन पाहतोय, कार्यप्रेरणा. कार्यप्रेरणेमध्ये आपण आत्तापर्यंत त्याची प्रस्तावना, अर्थ, महत्त्व, मनुष्याचं ऐकल्याने, पाहिल्याने, वाचल्याने जी स्पंदने निर्माण होतात ती स्पंदने मेंदूपर्यंत जाऊन पोचतात. मनुष्याच्या भावना उल्लासित होतात आणि शारीरिक हालचाली अनुकूल होऊन व्यक्तीला स्फुरण चढते. यालाच प्रेरणा असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे, प्रेरणा सकारात्मक, नकारात्मक असतात. नकारात्मक आनंद, सुख, समाधान देतात. दुःख आपल्याला संताप, संघर्ष, दुःख देतात. आणि ह्या तर प्रेरणा आपल्या कर्तव्यपूर्तीशी संबंधित असतील तर त्याला आपण कार्यप्रेरणा असं म्हणतो. तर या कार्यप्रेरणेचे त्यानंतर महत्त्व आपण लक्षात घेतलं. त्यानंतर आपण आंतरिक आणि बाह्य कार्यप्रेरणा लक्षात घेतली आणि आपण कार्यप्रेरणेचे सिद्धांत अभ्यासतोय. त्याच्यामध्ये आपण मास्लोंचा श्रेणीबद्ध गरजांचा सिद्धांत, मास्लोज नीड हिरार्की थेअरी आपण अभ्यासतो. त्याच्यातला पहिला पार्ट आपण कालच्या लेक्चरला अभ्यासला होता. आता दुसरा पार्ट आपण त्याच्यामध्ये आज अभ्यासतोय. काल आपण आपण आकृती एक पाहिलेली होती की 5 गरजा आहेत ज्या आहेत त्यातली पहिली गरज झाल्याशिवाय तो दुसऱ्या गरजेकडे जात नाही. आता ह्या कसं असतं पहा, गरजा अनंत आहेत, पुन्हा निर्माण होणाऱ्या आहेत आणि त्या सर्व गरजा या सारख्याच महत्त्वाच्या नसतात. त्यामुळं मनुष्य प्रथम पातळीवर गरजा पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या पातळीवरच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे काही व्यक्ती आयुष्यात एकाच वेळी अनेक गोष्टी करतात ना, त्या सगळ्या गोष्टीत ते सक्सेस होत नाहीत. त्यातल्या काही गोष्टीमध्ये, 1-2 गोष्टीमध्ये सक्सेस होतात, बाकीच्या गोष्टी फेल्युअर होतात. त्यामुळं तुम्ही जर एकच गोष्ट केली, त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलं, त्याच्यातलं आनंद आपण घेतला, त्याच्यातलं यश आपण घेतलं आणि मग दुसऱ्या गोष्टीत गेलं, हे अकॉर्डिंग टू अब्राहम मास्लो हे असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पहिली तुमची प्राथमिक गरज पूर्ण करा आणि मग तुम्ही दुसऱ्या टप्प्याकडे जावा. म्हणजे ती सीडी दाखवलेली आहे, पहिली सीडी, दुसरी. तुम्ही एकदम 4थ्या सीडीवर, 5व्या सीडीवर जाऊ शकत नाही. दुसऱ्यावर जरी गेला तरी शरीराला ताण पडतो. तर प्रत्येक पातळीवर गरजा आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्राधान्यक्रमानुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या आकृती आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलेली होती. आता त्या आकृतीमध्ये ज्या 5 गरजा आपण लक्षात घेतलेल्या होत्या, त्या 5 गरजांचा आजच्या आपण तासाला डिटेल अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली गरज होते शारीरिक गरजा. आता आपल्याला माहीत आहे, ह्या शारीरिक गरजा म्हणजे ह्या आपल्या अतिशय मूलभूत स्वरूपाच्या गरजा असतात. मानवी जीवन जगण्यासाठी त्या आवश्यक असतात. मनुष्याला जीवन जगायसाठी त्या आवश्यक असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हवा, ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कोरोनाच्या काळात कळालेच आहे. पाणी आहे, हवा पाणी पहिल्यांदा पाहिजे. त्यानंतर अन्न आहे, कपडे आहे, निवारा आहे, विश्रांती आहे, झोप आहे. मी 4 दिवसाचं परत नंतर एकदम झोपतो, चालत नाही. तुम्हाला 24 तासामध्ये 7 तास ही झोप आवश्यकच आहे. विश्रांती आवश्यकच आहे. कंटिन्यूस काम केलं तर तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. विश्रांती म्हणजे चेंज इन द वर्क. जे आत्ता तुमचं चाललं आहे ना, ते काम बदलणं. काम करत असलं तर शांत बसणं, शांत बसलं असलं तर काम करायला लागणं, हे विश्रांतीमध्ये येतं. आता ह्या सगळ्याला म्हणजे प्रामुख्यानं शारीरिक गरजा त्याला म्हणतात. आता या गरजा भागवणं ही माणसाची तुम्हाला मूलभूत गरज आहे, प्राथमिक गरज आहे. पहिल्यांदा ते पूर्ण करायला पाहिजे. आणि या गरजा पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, तुम्हाला अन्न नाही, पुरेसे कपडे नाहीत, निवारा नाही, मग तुम्ही 4 व्हीलर गाडी घेतो हे घेतो, हे आधी म्हणजे इतर गरजांची जाणीवसुद्धा होत नाही असं आपण म्हणजे अब्राहम मास्लो म्हणतात. आता मास्लो यांच्या मते एक इंग्रजी स्टेटमेंट आहे त्यांचं, मॅन लिव्ज बाय ब्रेड अलोन व्हेन देर इज नो ब्रेड. मॅन लिव्ज बाय ब्रेड अलोन व्हेअर देर इज नो ब्रेड. ब्रेडला आपण भाकरी म्हणतो इथं. मनुष्याला जोपर्यंत भाकरी मिळत नाही तोपर्यंत त्याच्या दृष्टीने भाकरीचेच महत्त्व अधिक आहे.
त्याला जोपर्यंत जेवायला मिळत नाही, अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, त्यापर्यंत त्याला जगातलं इतर काही महत्त्वाचं नाही. त्याला पाणी आणि अन्न, जेवण पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण शारीरिक गरजांना प्रथम प्राधान्य देतात. कामगारांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसाय त्याला पगार देतं, वेतन देतं, चांगली कार्यपरिस्थिती निर्माण करून देतं, इतर फायदे त्याला बोनस किंवा इन्सेंटिव्ज, ग्रॅच्युटी वगैरे अनेक गोष्टी किंवा रिटायरमेंटनंतर पेन्शन देत असतो. एकदा व्यक्तीच्या शारीरिक गरजांची पूर्तता झाल्यानंतर मग तो पुढील पातळीवर ज्या काही गरजा निर्माण होतात त्या गरजांचा विचार करतो. मग ही दुसरी गरज कोणती? तर सुरक्षिततेच्या गरजा. शारीरिक गरजांच्या नंतर ह्या गरजांना खूप महत्त्व आहे. सेफ्टी नीड्स म्हटलेला. मास्लो यांच्या मते गरजांच्या श्रेणीतील दुसरा प्राधान्यक्रम असलेली पातळी म्हणजे सुरक्षिततेच्या गरजा. आता सुरक्षिततेच्या गरजा कधी उद्भवतात? तर जेव्हा शारीरिक गरजा तुमच्या तृप्त होतात, पूर्ण होतात, त्यावेळेला उद्भवतात. आता मनुष्याला जीवनात काही जे धोके वाटतात त्या धोक्यापासून त्याला संरक्षण लागतं. काही जोखीम त्याला वाटते त्याच्यापासून त्याला संरक्षण लागतं. मग अपघात होण्याची भीती असते, आग लागण्याची भीती असते, चोरी लागण्याची भीती, कुलूप का खरेदी करतो आपण, नोकरीतून काढून टाकण्याची भीती असते, नुकसान होण्याची भीती असते, कोण धमकी देतो, निवृत्तीनंतरच्या अडचणी असतात, अनेक गोष्टींची आपल्याला कंपाऊंड का करतात, त्याला गेट करून कुलूप घालतात, घराला कुलूप घालतात. सुरक्षितता. आपण पावसाला रेनकोट घालतो, छत्री घेऊन जातो, थंडी वाजली स्वेटर, हे संरक्षण आहे. लक्षात आलं? आपण पुढं चाललो, रात्रीचं 8 वाजले तर मागणं कट्ट वाजलं की आपल्याला भीती वाटते. रात्री 8 वाजता सुद्धा एखादा आवाज झाला की आपल्याला दचकल्यासारखा आपण करतो, भीती असते. उंचावरून चाललंय पडेल याची भीती असते. म्हणजे ह्या भीती असतात. ह्या भीती पोटी आपण काही वस्तू खरेदी करतो, काही गरजा आपल्या निर्माण होतात. आता अशा अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्यासाठी मनुष्य काही उपाययोजना आखणार, निश्चितपणे आखणार. यालाच सुरक्षिततेच्या गरजा. व्यवसायामध्ये मग नोकरीची हमी पाहिजे, स्थैर्य पाहिजे, पेन्शन पाहिजे, विमा संरक्षण पाहिजे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा पाहिजे इत्यादी. बॉडीगार्ड लोक नेमतात का? मोठं लोक आहे, झेड सुरक्षा व्यवस्था, 20, 25, 50, 100 लोक त्यांच्या मागं एक पण रायफल घेऊन असतात. तिसरी गरज निर्माण होते सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर, सामाजिक गरजा. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तुम्हाला माहिती आहे. समाजाचे त्याचं नातं अत्यंत घट्टपणे जोडलेलं असतं. दोन्ही पातळीवरती म्हणजे शारीरिक आणि सुरक्षिततेच्या दोन्ही पातळीवरच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर मनुष्य मग सामाजिक गरजांच्याकडे त्याचं लक्ष वळतं. या सामाजिक गरजामध्ये काय येतं? मैत्री येते, प्रेम येतं, आपलेपणाची भावना येते, सहानुभूती येते, दया, म्हणजे याची जाणीव त्याला निर्माण होते. आपल्याला मित्रमंडळ असलं पाहिजे, आपलेपणाची भावना, नातेवाईकांशी संबंध आपले असतात, ते या गोष्टी खूप याच्यामध्ये असतात. त्याला प्रतिष्ठा हवी असते. आपले कर्तव्य इतरांपुढे यावे, आपण जे काय करतोय ते दुसऱ्यांना माहिती व्हावं. नवीन शर्ट घातला तरी आपल्याला विचारावं, नवीन का म्हणून. बघा, नवीन शर्ट घातलाय, खूप चांगला आहे, तुम्हाला खूप आवडला होता, दिवसभरात कोणीही विचारलं नाही, संध्याकाळी तो फाडून टाकावा असं वाटतं. की मानसिकता आहे आपली. ती एक आपली सामाजिक गरज आहे. त्याला ॲप्रिशिएशन करायला पाहिजे, त्याला चांगलं वाईट म्हटलं पाहिजे. भले वाईट म्हणा तुम्ही, पण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. आता इतरांच्या मनात आपलेपणा, आपल्याबद्दलचा एक भाव निर्माण व्हावा, अशी सुद्धा तुमची माझी सगळ्यांची इच्छा असते. व्यवसायामध्ये पर्टिक्युलर कामगारांबरोबर जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, सहकार्याचे संबंध
ठेवून त्यांच्याकडं कार्यक्षमतेने काम करून घेणं हे व्यवस्थापनाचं खरं कौशल्य असतं. माणसाच्या सामाजिक गरजा पूर्ण न झाल्यास तो कार्यामध्ये सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्या कार्यात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे सामाजिक गरजा ह्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. याच्यामध्ये संबंध येतात, रिलेशन सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही त्याच्याशी कसं बोलता, कसं वागता, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. चौथं गरज जी आहे ती प्रतिष्ठेच्या गरजा, एस्टीम नीड्स म्हणतात त्याला. आता सामाजिक गरजांची पूर्तता झाल्यानंतर प्रतिष्ठेच्या गरजांची मनुष्याला जाणीव होते. या गरजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते, नावलौकिक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा, सामाजिक मान्यता असेल, स्वीकृती असेल, महत्त्वाचे स्थान मिळावे, सत्ता मिळावी, अधिकार मिळावेत, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. उत्कंठ, अगदी अंतःकरणापासून तिची इच्छा असते. तसेच स्वातंत्र्य आहे, आत्मविश्वास आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, पुढाकार, यश, सन्मान, पुरस्कार इत्यादीचा सुद्धा यामध्ये समावेश होऊ शकतो. आता व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना बढती दिली जाते, अधिकार दिले जातात, स्वातंत्र्य दिले जातं, विकासाची संधी दिली जाते, एखादा प्रोजेक्टची जबाबदारी त्याला सोपवली जाते किंवा पुरस्कार, मान सन्मान दिले जातात. त्याच्यातून त्याची प्रतिष्ठा निर्माण होते आणि त्याची प्रतिष्ठेच्या गरजेची पूर्तता पूर्ण होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतो. आता शेवटची जी गरज आहे, आत्मविकासाच्या गरजा. पहिल्या 4 गरजा पूर्ण झाल्याशिवाय व्यक्ती याच्याकडे जात नाही. आपण जास्तीत जास्त मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय सामाजिक गरजेच्या ह्याच्यापर्यंतच जाऊन अडकतो, तिथंच थांबतो. प्रतिष्ठेच्या आणि आत्मविश्वासाच्या गरजा त्या स्टेपवरती आपल्याला पोचता येत नाही. इतर सर्व गरजांची पूर्तता झाल्यानंतर आत्मविकासाच्या गरजा निर्माण होतात. या गरजा शिखर पातळीवरच्या गरजा असतात. व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता असेल, योग्यतेचा परिपूर्ण उपयोग करून स्वयंविकास साधण्याची त्या व्यक्तीची तीव्र इच्छा म्हणजे आत्मविकासाची. आपल्या कौशल्याचा, आपल्या सर्जनशीलतेचा पुरेपूर या ठिकाणी वापर व्हावा. माणसाला एक वेगळं समाधान मिळत असतं. म्हणजे मी हे केलं आणि त्याच्यातून हे प्राप्त झालं, हा एक भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. ज्यांनी लोस पहिल्यांदा शोधून काढण्याचं काम केलं, ज्यांना एखादं नवीन काहीतरी वस्तू निर्माण केली, पहिल्यांदा ज्यांनी कॉम्प्युटर आणला, इंटरनेटचा शोध लावला असेल, त्या लोकांच्या ह्या गरजा. आपल्या लाईटच्या बल्बचा ज्याने शोध लावला त्याने 1000 प्रयोग केले अगोदर अपयशी. 999व्या प्रयोगाला जरी म्हटला असता तो, राहू दे आता किती नाही झालं, होत नाही, तरी सुद्धा त्याच्या हातून बल्बचा शोध लागला नाही. तो एवढ्या वेळेला प्रयत्न करत राहिला आणि बल्बचा शोध लागला, लाईटचा शोध लागला, त्याचा बल्ब पेटला. मग त्याला त्याची आत्मविकासाची गरज पूर्ण झाली. जे जीवन ध्येय त्याच्या मनाशी जपलेले असते ते साध्य करता आले पाहिजे. मी अमुक हे करणार, मी अमुक हे बनणार, असं करणार, तसं करणार, हे साध्य त्याला साधता आलं पाहिजे. ती प्रत्येक माणसाची गरज असते आणि त्यासाठी मनुष्य आयुष्यभर धडपडत असतो, प्रयत्न करीत असतो, कष्ट करत असतो, परिश्रम करत असतो. व्यवसायानं सुद्धा जबाबदारीचं पद एखाद्याला दिलं तर त्याची सुद्धा आत्मविकासाची संधी प्राप्त त्याला होऊ शकते. त्याला त्या पदाच्या द्वारे काहीतरी करून दाखवणं हे साध्य होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या अब्राहम मास्लोंच्या मतानुसार ह्या 5 गरजा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या सिद्धांतानुसार विविध पातळीवर कार्यप्रेरणेचे जे स्वरूप आहे ते बदलत जातं.
कारण शारीरिक गरजा देत असताना कोणत्या कार्यप्रेरणा द्यायला पाहिजेत, फायनान्शियल द्यायला पाहिजेत का नॉन फायनान्शियल द्यायला पाहिजेत. काल जे एका मॅडमचं आपण लेक्चर लावलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं ते इंग्रजीमध्ये, कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजामुळं कार्यप्रेरणा मिळते. मध्यम स्तरावर कर्मचाऱ्यांना सामाजिक गरजा म्हणून आणि वरिष्ठ स्तरावरती आत्मविकासाची गरज, प्रतिष्ठेची गरज, त्याच्यातून त्यांना कार्यप्रेरणा. तुम्ही त्याला वरिष्ठमध्ये काम करणार, त्याला तुम्ही ते अधिकार नाकारला तर त्याची गरज पूर्ण होत नाही. त्याचं काम करायचं तुम्ही त्याला स्वातंत्र्य दिलं, सत्ता दिली थोडीशी, तर त्याची आत्मविकासाची, प्रतिष्ठेची गरज पूर्ण होते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थात आत्तापर्यंत आपण मास्लोंच्या या सगळ्या ह्याच्यावरती आपण पाहतोय, लक्षात घेतोय आपण सगळ्या गोष्टी. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गृहीत असतील. त्यांनी 5 गरजा सांगितल्या, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केला, लक्षात घेतला आपण. परंतु एक प्रामुख्यानं बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे माणसाच्या गरजा अनंत असतात आणि त्या पुन्हा उद्भवणाऱ्या असतात. आता आपली भूक ही गरज ही दररोज सकाळ संध्याकाळ निर्माण होणारच. सकाळी जेवलं तर संध्याकाळी नाही जेवलं तरी चालेल, सकाळची त्याची गरज पूर्ण झाली असं होत नाही. त्यामुळे पहिला आपल्या सगळ्यांचा भाग काय असतो तर शारीरिक गरजा, म्हणजे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, आरोग्य आपण सुरक्षिततेच्या गरजेमध्ये घालू. मनोरंजन आहे, हे सुद्धा आता गरजेमध्येच आलेलं आहे, लक्षात घ्या. ते कुठं सामाजिक गरजेत जात नाही. मनोरंजन करणं, केबलचं 2 दिवसाचा जर पॅक राहिला कसा प्रॉब्लेम होतो बा. मोबाईलचं जर रिचार्ज संपले असेल तर आता म्हणजे ती प्राथमिक गरज झाली हो. राहायला घर नसलं चालतंय, पण डिश टी व्ही चालू पाहिजे, टी व्हीचं रिचार्ज पाहिजे, मोबाईलचा रिचार्ज पाहिजे. थोडंसं चेंज ह्याच्यामध्ये काळानुरूप होणार नाही असं नाही. आता ह्याने जो सिद्धांत मांडला आहे तो 1943 मांडला. त्यानंतर 70-80 वर्षानं त्याच्यामध्ये बदल हे होणारच ना. तरीसुद्धा आज आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बदल त्याच्यात दिसत नाहीत. कारण शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतात, सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मैत्री, प्रेम, जिव्हाळा, आष्टा, निष्ठा, आत्मीयता, ह्या सामाजिक गरजा आपल्याला लागतातच. शेजार धर्म पाळतो आपण, का पाळतो? सामाजिक गरज असते. एखाद्याला दुःखद निधन झालं तर आपण त्याला भेटायला जातो, का? ती सामाजिक गरज आहे. लग्नाला जरी गेलो तर आपण त्याला जाताना भेटून मी आलो होतो म्हणून सांगून जातो, जेवलं म्हणून सांगून जातो. सामाजिक गरज आहे, त्याची पण आणि आपली पण. ही काही शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजामध्ये येत नाही. एखादं पद मिळावं आणि त्या पदावर मी यशस्वी व्हावं, ही आत्मविकासाची गरज झाली. गावचा सरपंच झाला, आमदार झाला, खासदार, ही प्रतिष्ठेची गरज झाली. तुम्हाला गावामध्ये ओळखतात चांगल्या कामामुळं, ही तुमची प्रतिष्ठा आहे, तुमचे एक स्टेटस आहे, स्थान आहे. म्हणजे हे आजही आहे. जरी मास्लोने 60 वर्षापूर्वी जरी सिद्धांत मांडलेला असेल तरीसुद्धा आज यातल्या काही गोष्टी आपण आहेत तशा लक्षात घ्यायला हव्यात, असं घेतोय आपण. फक्त कसं आहे, त्याने जे सांगितले पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी. आज आपण तसं नाही, तिन्ही गरजा ॲट अ टाईम आम्ही लक्षात घेतो आणि आमच्या आयुष्याचं मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या वाटोळं करून घेतो. जे टप्प्याटप्प्याने जातात ते व्यवस्थित जातात. त्यांचा आर्थिक नियोजक मानसिकता प्रबळ असते, ते टिकतं. इच्छाशक्ती महत्त्वाची असते आपली. आता एवढं जरी असेल तरी या सिद्धांतावरती काही टीका आहेत. आता काय टीका आहेत तर त्या टीका आपण थोडीशी लक्षात घेऊ. पहिली टीका आहे, व्यक्तीच्या गरजांची श्रेणी बदलू शकते काळानुरूप परिस्थितीनुसार. हे मान्य आपल्याला करायला पाहिजे. अब्राहम मास्लो असते तरीसुद्धा त्यांनी मान्य केलं असतं. कारण श्रेणी बदलणार. कारण 60 वर्षापूर्वीचा काळ आता राहिलेला नाही. 80 वर्ष झाले, 80 वर्षापूर्वीचा काळ आता राहिलेला नाही.
गरजांची स्थिर स्वरूपात रचना करणे अनेकांना चुकीचे वाटू शकते. त्यांचं बरोबर आहे. म्हणून तुम्ही आत्मविकासाची गरज पूर्ण करणार आहे का? पहिल्यांदा खायला अन्न नाही, कपडे नाहीत अंगावरती, तो संशोधन करायला जाईल. त्याला वाटेल मला प्रतिष्ठेचं पद मिळावं. तुला आधी ज्ञान, अनुभव, क्षमता, कौशल्य या सगळ्या गोष्टी विकसित करायला पाहिजेत. त्याशिवाय कसं येणार? आणि जरी तुम्ही त्याला बसवलं तर त्याला ज्ञान, बुद्धी, क्षमता, अनुभव, कौशल्य नसल्यामुळं तो काही करू शकणार नाही. तुम्ही अपात्र, क्षमता नसणाऱ्या लोकाला जर त्या पदावर बसलं तर तो करू शकणार नाही. त्याला कळणारच नाही त्याचं काही. गरजांचा क्रम प्रत्येक देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीनुसार बदलतो. मान्य आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण प्रत्येक ठिकाणची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, देशातली सामाजिक परिस्थिती वेगळी आहे आणि राजकीय परिस्थितीसुद्धा वेगळी आहे. त्यामुळे क्रमसुद्धा हा बदलणार. म्हणून आत्ता मी सांगितलं तसं होणार नाही. शारीरिक गरजा ह्या राहणारच, पहिल्यांदाच राहणार. त्या तुम्हाला हवा, पाणी, अन्न पाहिजेच, कपडे, निवारा पाहिजेच. निवारा नसेल पण तुम्ही ह्या पहिल्या तर गोष्टी लक्षात घेऊ शकतात. पुढच्या गोष्टीचा क्रम बदलू शकतो. मे बी एखादी गरज भागल्यानंतर ती भविष्यात परत निर्माण होण्याची शक्यता असते. होणारच ना. सकाळी जेवलो, संध्याकाळी जेवायला पाहिजे. दिवसात 2 तास हवा मिळते, मला 22 तास हवा नसली तरी चालते. जगणार कसा? एक क्षण जगू शकत नाही आपण. काही गरजा सर्व व्यक्तींना अभिप्रेरित करीत नाहीत. बरोबर आहे, हेही मान्य करावं लागेल. कारण निर्माण झाली गरज म्हणून त्याला काम करायची प्रवृत्ती होईल असं नाही ना. त्याला वाटतं माझ्या नशिबात असेल तर मला आणून देतील. मग तो कसा प्रेरित होणार? होऊच शकणार नाही ना. आपण काय लक्षात घेतलं, मी आज सुद्धा सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला ऐकल्यानं, वाचल्यानं, पाहिल्यानं काहीतरी संवेदना निर्माण होतात. त्या संवेदना तुमच्या मेंदूपर्यंत पोचायला पाहिजे, मेंदू ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. ह्यांचा होतच नाही तर काय करणार आहे? पाहिलं, ऐकलं, वाचलं, काही यांच्यावर परिणामच, प्रभावच होत नाही. ते कशाने अभिप्रेरित होणार? नाही होणार. त्या प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. व्यक्तींचं ज्ञान असेल, अपेक्षा असेल, अनुभव असेल, याचा वर्तनाशी संबंध असतो. बरोबर आहे. या सर्वांचा त्याच्या वर्तनावर प्रभाव पडत असतो. याचा मास्लोनी विचार केलेला नाही. आता हा सिद्धांत गरजांच्या श्रेणीबद्धतेचा आहे, त्यामुळे त्याने वर्तनाचा याच्याशी संबंध लावलेला नाही हे कोणी मान्य करेल आणि ते बरोबरच आहे. पण त्यांनी जी गृहिती सांगितली त्याच्या आधारे म्हणलं तर त्यांनी मांडलेला सिद्धांत त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे. भारतात या संदर्भात 100 कारखान्यातील कामगारांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळले की कामगार कामाच्या शाश्वतीस सर्वोच्च प्राधान्य देतो. माझी नोकरी टिकली पाहिजे ह्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व देतो. त्याला तो घाबरतो. म्हणजे दुसरी गरज गेली, सुरक्षिततेची गरज. आता हे इंटर रिलेट कसं आहे? माझी नोकरी टिकली तर मला 4 पैसे मिळणार, 4 पैसे मिळाले तर माझं कुटुंबाचा संसाराचा गाडा चालणार. हे बरोबर आहे त्याचं. आणि हे भारतामध्ये अभ्यास केलेला आहे. 100 कारखान्यातील कामगारांचा अभ्यास केला आहे आणि त्या ठिकाणी हे लक्षात घेतलेलं आहे. आता हेच सगळं जरी असेल तरी सुद्धा आपण कार्यप्रेरणेचा अभ्यास करतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मनुष्याला कार्यप्रेरणा कधी निर्माण होतात, उत्पन्न होतात, तो उल्हासित कधी होतो, तो उत्तेजित कधी होतो, तो कार्यप्रवृत्त कधी होतो, याचा अभ्यास त्या व्यवसायाच्या प्रमुखाला किंबहुना व्यवस्थापकाला करावा लागतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. प्रत्येक वेळची त्याची जी वागणूक असते, त्याचं वर्तन असतं, हे वेगळं असतं. सेम परिस्थितीला काल जसा वागला तशाच सेम आजच्या परिस्थितीला तो तसाच वागेल याची सुद्धा आपल्याला शाश्वती देता येत नाही.
आता हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये वेगवेगळं असल्यामुळं व्यक्ती कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, त्याची मानसिकता काय आहे, त्याची ज्ञानक्षमता अनुभव कौशल्य काय आहेत, त्याची काम करायची वृत्ती कशी आहे, हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात अभ्यास करावा लागतो. आता हे सर्व लक्षात घेत असताना आपण त्याची मानसिकता महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, काही व्यक्तींच्याकडं अफाट पैसा असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण तो समाधानी नसतो. या उलट समाजामध्ये असंही बसतं की काही लोकांच्याकडे काही नसतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असतं आणि हास्य असतं. आजच मी पेपरला वाचलं की तिरुपतीच्या मंदिराच्या बाहेर जो बेगर भिकारी बसतो तो वारला आणि त्याच्या घरामध्ये करोडो रुपयाची संपत्ती सापडली, नोटा सापडल्या. म्हणजे तो फक्त मिळवत गेला, खर्च करायचं त्याला ज्ञान नव्हतं. म्हणजे ते सगळे उडवून लावायला पाहिजे होते, खर्च करून टाकायला पाहिजे, उधळायला पाहिजेत, असं माझं म्हणणं नाही. पण त्यानं त्याचं घर बांधलं का, स्वतःचं कुटुंब तयार केलं का? नाही. भिकारी तो भिकारीच राहिला. त्यानं त्याच्यामध्ये काही सुधारणा केली का? नाही केली ना. त्यानं त्याच्या आरोग्यावरती लक्ष दिलं का? नाही ना दिलं. त्यामुळे त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीमुळं आपल्याला प्रेरणा मिळते हे सांगणं केवळ अशक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी लक्षात घेतो की कोणतीही गोष्ट करण्यामागे आपल्याला काही ना काहीतरी प्रेरणा असावी लागते आणि ती प्रेरणा असल्याशिवाय आपण ती गोष्ट करू शकत नाही. तुम्ही हे माझं आजचं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं. तुम्ही काही याच्यातल्या नोट्स काढल्या असतील. कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला इंग्रजीमध्ये असेल तर ते सिम्पल होतं. ते दाखवण्याचा हेतूच फक्त असा होता की आपण जे सांगतो, मी जे तुम्हाला सांगतो आणि बाहेर जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये काय फरक आहे का, मी काय वेगळं आणि ते काय वेगळं सांगतात का, हाच तो व्हिडिओ दाखवण्याचा हेतू होता. अन्यथा आपल्यालाही समजतं ह्या काही गोष्टी फार मोठ्या मी नाविन्यानं आणि नवीन म्हणून अशा सांगत नाहीत, पण काही उदाहरणाच्या माध्यमातून काही गोष्टींच्या माध्यमातून मी तुमच्यापुढं त्या मांडत असतो. आता आपण समोर नसल्यामुळं त्यात तुम्हाला कितपत ग्रास्प होतात, तुम्हाला कितपत समजतात, त्याच्यातून तुम्हाला काय बोध होतो हे मला समजू शकत नाही. तुम्हाला केवळ माझंच ऐकावं लागतं. तुम्ही मला काही प्रश्नही या अनुषंगाने विचारू शकता, चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा लेक्चर कसं वाटलं ह्याहीबद्दल तुम्ही मला त्याच्यामध्ये सांगू शकता. म्हणजे मलाही त्याच्यामध्ये काही, कारण हा सगळा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या दृष्टीने सुद्धा खूप नवीन आहे. आणि आता कसं होतं आहे, आम्ही हे शिकवतोय आणि आपण काय खरं म्हणजे सगळं काही परीक्षेच्यासाठी शिकत नाही आहे. आपल्याला त्याच्यातून काही ज्ञान व्हावं, माहिती व्हावी, पुढच्या आपल्या करिअरमध्ये त्याचा उपयोग व्हावा, हाच आपला हेतू आहे. तुम्ही तर आता अजून फर्स्ट इयरला आहात. कॉलेजचे अजून आपल्याला 2 वर्ष या ठिकाणी काढायची आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर खरोखर 4-5 वर्ष तुमच्या आयुष्याची देणार असेल तर तुमचं भविष्यातलं करिअर हे खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकतं. आणि तुम्हाला निश्चितपणे हे जे काय तुम्ही आत्ता ऐकताय, आत्ता जरी तुम्हाला ते उपयोगाचं वाटत नसेल तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या भविष्याच्या करिअरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. आपलं फक्त कशावरती कॉन्सन्ट्रेशन असतं, आज मला काय लागतं ते जर मला आज ऐकायला मिळत असेल, पाहायला मिळत असेल तर मला ते चांगलं वाटतं. पण तुम्ही जे आज ऐकताय ती भविष्यकाळासाठीची गुंतवणूक आहे.
हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मी आज ऐकतो ते माझ्या भविष्याच्या करिअरसाठी उपयोगाचं आहे, फायद्याचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून जर तुम्ही ऐकत गेला तर निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यासुद्धा गोष्टी सगळ्या चांगल्या पद्धतीने समजू शकतात, त्याचा उपयोग होऊ शकतो, तुम्ही भविष्यात त्याचा फायदा करून घेऊ शकता. धन्यवाद.